brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चर्चा तर होणाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही नागपूरमध्ये आहोत आणि हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये थोडी अल्पोपहाराची सोय व्हावी म्हणून असे बचत गटांनी इथे स्टॉल्स लावलेले आहेत आणि आपण बघतोय की चहा, भजी वगैरे अशा फुल बेत जो आहे तो संध्याकाळी नागपूरच्या थंडीमध्ये आपल्याला इथं अनुभवायला मिळतो. पण आजचा दिवस जो आहे ना, जसा या सगळ्या गरमागरम चर्चेमुळे जसा एका प्रकारे गाजतो तसं नाही झालेलं आहे. आजचा दिवस चित्र विचित्र पद्धतीच्या उपायांमुळे गाजलेला आहे. आता ते नेमकं कशामुळे झालं, काय झालं, या सगळ्याबद्दल मी आणि ऋत्विक तुमच्याशी बोलणार आहोत. आता या मावशीने आम्हाला चहा पण दिलेला आहे. याला पास कमी दिले त्यामुळे लोक कमी येत आहेत ना. किती लोक आले सकाळपासून? खूप कमी झालं आमचं सगळं, म्हणजे वाचलेलं आहे जेवण वगैरे आम्ही त्या अंदाजाने बनवलेलं होतं की आम्हाला वाटलं की भरपूर लोक येतील म्हणून आज, पण खूप कमी लोक आले आमच्या स्टॉलवरती. अध्यक्ष महोदय याची पण दखल घ्या. खूप कमी लोक आहेत स्टॉलवरती. नुकसान होतंय इथं. नुकसान होतंय का? हो हो, मी जसं तुमची हरवर्षी राहते तसं काहीच नाहीये यावर्षी. दरवर्षी किती होतं बिझनेस? दरवर्षी भरपूर राहते, ते रश राहतं भरपूर आणि आम्हाला सुधरत नाही जेवण वाढायला वगैरे. भरपूर आमच्या महिला असतात काम करणाऱ्या वगैरे, तर यावर्षी काहीच नाही तसं काही. आता हे पहिल्यांदा कसं झालं की आता मावशी मला इथं बिझी असतात ह्या, दरवर्षी आम्ही येतो यांच्या स्टॉलवरती, पण यावर्षी तरी गर्दी कमी. पण ऋत्विक, आज जे आहे ना, आजची गंमत मला काय बघायला मिळाली. माणसांवरती चर्चा होतीच, पण आज विधानसभेमध्ये काय रानटी नाही म्हणू शकत, जंगली प्राण्यांवरती पण चर्चा आणि भटक्या कुत्र्यांवरती पण चर्चा झाली. इंटरेस्टिंग होतं. नेमकं घडलं काय? पण नाही, मला आज असंच म्हणावंसं वाटतंय की विषय गंभीर आहेत आणि आपले सगळे आमदार खंबीर आहेत. कारण प्रकार असा आहे की अतिशय महत्वाच्या विषयांवरती खरं तर चर्चा आहे. जसं आता बिबट्यांचा विषय आपण अनेक जिल्ह्यांमध्ये पाहतोय. बिबट्यांचा वावर हा लोकवस्तीत वाढलेला आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी काय केलं पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून अनेक जण मृत्युमुखी पडले याच्यामुळे. परंतु हा जेव्हा मुद्दा चर्चेला आला तेव्हा आतापर्यंत आपण इतके वर्ष जी हे सगळं अधिवेशन कव्हर करत असताना चर्चेचा जो स्तर आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला, कुठेतरी तो स्तर गाठता येत नाहीये का असा सातत्यानं प्रश्न पडतो. पण म्हणजे असं का वाटतंय की काय आमदार काय म्हणजे आमदारांचे मुद्दे पटले नाही किंवा असा त्यांनी सुचवलेला उपाय पटला, नेमकं झालं काय? कारण बिबट्यांचा प्रश्न गंभीर आहे. बिबटे एकट्या जुन्नरमध्ये 2000 बिबटेत असं म्हटलेत आणि ते पण वनमंत्र्यांनी पण मान्य केलं होतं की खूप लोकसंख्या झाली. त्यांचं स्टेरिलायझेशन करणार होते, पण आता ते कसं करणार होते माहित नाही. पण आता काय उपाय नेमका काय निघालाय? आता उपाय इतका भन्नाट दिलाय वनमंत्र्यांनी. गणेश नाईक यांचं स्पष्ट म्हणणं आहे की बिबट्या का लोकवस्तीत घुसतायत, कारण त्यांचं पोट भरत नाहीये. त्यांना जर सावध हवंय ते त्यांना मिळत नाहीये. ते जंगलाबाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळे बिबट्या त्यांच्या शोधात लोकवस्तीत घुसतायत. आता त्यांना जर जंगलातच ठेवायचं असेल, लोकवस्तीत घुसू द्यायचं नसेल, तर काय करायला हवं? तर आपल्याला शेळ्या, बकऱ्या ह्या भरमसाठ विकत घ्याव्यात सरकारनं आणि त्या जंगलात सोडाव्यात. म्हणजे कसं? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण एखादा मृत्युमुखी पडला बिबट्याच्या हल्ल्यात तर आपण 25 लाख रुपये देतो त्या व्यक्तीला, तर व्यक्तीच्या परिवाराला. असे 4 लोक जर मेले तर 1 करोड रुपये खर्च होतात सरकारचे. मग आपण 1 करोडच्या शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या विकत घेऊयात आणि त्या जंगलात सोडून देऊयात, जेणेकरून तिकडचे जे बिबटे आहेत, वाघ आहेत, हिंस्र प्राणी आहेत, हे तिथंच त्यांचा सावज गाठतील, पकडतील, खातील आणि टमटमीत होऊन खुश राहतील, असा विचार स्वतः वनमंत्र्यांनी केलेला आहे आणि अशी उपाययोजना करावी अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना. लॉजिकनी मान टाकली असेल. मी असं का म्हणतोय तर त्याचं कारण असं आहे की बघा, वाढती पॉप्युलेशन बिबट्यांची हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न हा नाहीये की त्यांना खायला मिळतंय नाही मिळतंय, ते काय येतात मानवी वस्तीकडं, काय सिमेंटची जंगलं वाढली आणि हिरवी जंगलं कमी झाली, हा पार्ट आहेच. म्हणजे तो काही नाही असं नाहीये. पण गेल्या काही काळापासून त्याला लाईट कमी पडतोय, त्यामुळे जर आपण इकडे येतोय म्हणजे ते कळालं पाहिजे प्रेक्षकांना का इकडे तिकडे का फिरतोय आपण, लाईट कमी पडतोय. तर मला असं वाटतं की तो पार्ट आहेच आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं ना तर हा उपाय होऊ शकतो का? म्हणजे जर समजा असं केलं आपण की एखाद्या कोटीच्या शेळ्या घेतल्या आणि त्या शेळ्या जर टाकल्या समजा, सोडल्या जंगलामध्ये,
तर बिबटे बाहेर येणार नाहीत. म्हणजे समजा त्यांना सावज तिथंच मिळालं तर, आणि मग त्यांची वाढती लोकसंख्या वाढतच राहील. मग त्याच्यावरती काय उपाय? कारण वाढती लोकसंख्या, क्षेत्र कमी आणि लोकसंख्या वाढते, त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे सावज मिळत नाहीये, त्यामुळे गोष्टी घडतात. हे फिजिबल आहे एक अशा 1 कोटीच्या शेळ्या घ्यायच्या आणि आत सोडायच्या? म्हणजे आता जर स्वतः वनमंत्री सभागृहात अशा पद्धतीच्या उपाययोजना सुचवत असतील, तशा सूचना अधिकाऱ्यांना देत असतील, तर मला वाटतं ते फिजिबल असावं असं त्यांना वाटतंय. आता त्याचा जोपर्यंत एक्सपेरिमेंट होत नाही किंवा त्याचा काय रिझल्ट येतोय हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. पण म्हणतो ना आपण, आजारापेक्षा उपायच भयंकर वाटतोय. ऐकून जालीम उपाय वाटतोय, खूप भयंकर वाटतं. आणि ठीक आहे, तुम्ही करोड रुपयाच्या बकऱ्या खरेदी कराल आणि बिबट्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही शेळ्यांचं हाडूक टाकाल, पण त्याच्यामुळे बिबटे येणार नाहीत लोकवस्तीत कशावरून, ह्याची काही गॅरंटी कोणी द्यायला तयार नाही. आता यावरती अधिकारी ममच म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीनं सूचना दिल्या जातात मंत्र्याकडनं, तेव्हा त्या कशा वर्कआउट करायच्या, कशा करू शकतो, या संदर्भात अधिकारी म्हणतात की ठीक आहे, आपण बघू, वर्कआउट करू, पॉलिसी बनवू. पण ह्या सगळ्या पॉलिसीमध्ये बनवत असताना अनेक आमदार, नाना पटोले असतील, जे स्वतः भंडाऱ्यात येतात, लोकसभेमध्ये वाईल्ड लाईफ कमिटी एक असते त्यांच्या उपाययोजनांसंदर्भात, त्याचे ते मेंबर राहिलेले आहेत. त्यांनी फार आक्रमकपणे मुद्दा मांडला. ते म्हणाले की अहो, तुम्ही हे म्हणताय बकऱ्या खरेदी करून आम्ही बिबट्यांना खाऊ घालू आणि त्यामुळे माणसांचा जीव वाचेल, पण खरं तर केंद्राची पॉलिसी आहे, शेड्यूल 1 चे अॅनिमल्स, शेड्यूल 2 चे अॅनिमल्स, असे काही टेक्निकल कारणं आहेत, त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल, त्यांचं स्टरलायझेशन करावं लागेल. त्या स्टरलायझेशनची मोहीम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात ती राबवावी लागेल. त्याच्या ज्या अडचणी येत आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करायला हवं. तर आम्ही तेही करतोय असं ते म्हणतायत. पण त्याचबरोबर आणखीन एक काय सांगितलं त्यांनी, जंगलाच्या अवतीभोवती बांबूंची लागवड करू, बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करू, जेणेकरून बिबट्या जंगलाच्या बाहेर येताना त्याला मोठा अडथळा निर्माण होईल आणि मनुष्य सुद्धा जंगलात माणसाला जंगलात जाताना अडथळा निर्माण होईल. म्हणजे असे एक जर उपाय मंत्री महोदय सांगत असतील तर म्हणजे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे फार सखोल अभ्यास केलेला दिसतोय त्यांनी या सगळ्या विषयावरती. बघा, गेल्या काही काळामध्ये इतकी भीषण अवस्था आहे जुन्नर, पुणे या भागामध्ये, की महिलांना गळ्याला काय खेळ्यांचा पट्टा लावून शेतात काम करायला जावं लागतंय. नाशिकमध्ये बिबट्या सापडला, म्हणजे तो मानवी वस्तीत आला, कोल्हापूरमध्ये आला, तो पुण्यामध्ये आला, आपण बघितलं की त्या मुंबईमध्ये काही ठिकाणी बिबट्या दिसला. आता असं शहर राहिलं नाही की बिबटे दिसत नाहीये. म्हणजे बिबट्यांचा वावर हा सर्वदूर झालेला आहे आणि त्याच्यावरती जंगलामध्ये शेळ्या सोडणं हा काही फुलप्रूफ उपाय होईल असं काही मला वाटत नाहीये. त्यामुळं दुसरा काही चांगला उपाय त्याच्यामधून त्यांना मिळतो का हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार. पण कुत्र्यांचा एक विषय आला होता, दुसरा भटक्या कुत्र्यांचा विषय आला होता. भटके कुत्रे ही सुद्धा समस्या आहे, त्यांच्यासाठीचे कॅम्प आणि काय सेंटर्स वगैरे असतात. पण दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचं स्टरिलायझेशन करता येत नाहीये सरकारला नीटपणे भटक्या कुत्र्यांचं, आणि ते बिबट्यांचं स्टरिलायझेशनचं म्हणजे ते तर अजून दूर. पण भटक्या कुत्र्यांचा विषय पण कोणीतरी मांडला. हा, भटक्या कुत्र्यांच्या विषयासंदर्भात सुद्धा एक लक्षवेधी होती आणि या संदर्भात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यांनी आकडेवारी समोर ठेवली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 90,000पेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त 8 शेल्टर्स आहेत असं त्यांनी पटलावरती ठेवलेलं आहे. आता हे ऐकून सर्व आमदार आक्रमक झाले. भटक्या कुत्र्यांच्या विरोधात अक्रॉस द पार्टी लाईन, म्हणजे याच्यामध्ये आमदारांना भटक्या कुत्र्यांवरून एकमत झालेलं आहे सगळीकडे, सर्वपक्षीय एकमत आहे. हा, निश्चित एकमत आहे. आणि त्यावरती उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर आमदारांना येतो, कारण आमदार या भटक्या कुत्र्यांमुळे त्यांच्या मतदारसंघात फिरू शकत नाहीत. त्यांचा वावर कुठेतरी लिमिटेशन येतं त्याच्यावरती. आम्ही जर गल्ली बोळात गेलो, एखाद्या कामासाठी कुठं गेलो तर अक्षरशः कुत्रे मागे लागतात, आम्हाला चावतात. बरोबर आहे ना. ते शिवसेनेचे नेते प्रचाराला का फिरत नाही त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. हा, हे कारण असू शकतं कदाचित. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडचे आपले आमदार भाजपचे महेश लांडगे,
त्यांनी तर एक भन्नाट उपाय दिला याच्यावरती. त्यांचं म्हणणं आहे की इतके जर कमी शेल्टर असतील आणि या भटक्या कुत्र्यांना स्टरलाइज करणं किंवा त्यांना मारणं ह्या सगळ्या उपाययोजनांना जर विरोध होत असेल मोठ्या प्रमाणात, तर जे डॉग लवर आहेत, अॅनिमल लवर आहेत, यांच्याच घरात ह्या भटक्या कुत्र्यांना सोडून द्या, असं सभागृहात ते बोललेले आहेत. अॅनिमल लव्हर्सच्या अॅनिमल लवर्सच्या घरात या सर्व भटक्या कुत्र्यांना सोडून द्या, म्हणजे हा प्रश्न मार्गी लागेल, असं महेश लांडगे बोलले आहेत. म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतंय की भटक्या कुत्र्यांच्या मागे लागलेत लांडगे. अशी परिस्थिती आहे सभागृहाची. म्हणजे जिथं जनमानसं म्हणजे जनमानसाच्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी, त्यांची कशी समस्यातनं सुटका व्हावी, अशा अपेक्षा घेऊन जे सगळे ह्या अधिवेशनाकडं, ह्या कामकाजाकडे लक्ष ठेवून असतात, त्यांना जर अशा चर्चा ऐकायला मिळत असतील तर किती मनोरंजन होत असेल, तुम्ही विचार करा. गंमत आहे की भटक्या कुत्र्यांचा त्रास होत नाही का, तर होतो, पण त्याच्यावरचा उपाय हा नाहीये की ते कुत्रे घ्यायचे आणि डॉग लव्हरच्या घरात सोडायचे. का हो काका? नाही, हा काही उपाय नाहीये, जालिम उपाय झाला. काय शेल्टर बांधावं, काय करावं? स्टरलायझेशन करूनच काहीतरी गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे होतं. डॉग लव्हरच्या घरी सोडायचं म्हणजे ते काय, ज्यांचं कुत्र्यांवर प्रेम म्हणजे कुत्रे त्यांच्या मागे लागले हे म्हणजे. नाही, ते अयोग्य आहे. हो, खूप छान आहे एकदम मजा. मुद्दा असा आहे की याला म्हणतात काय म्हणजे आजारापेक्षा उपाय जालिम झाला असं म्हणायची वेळ येते. हा काही उपाय असू शकत नाही. बघा, असं आहे की शहरीकरण जसं वाढलेलं आहे तशा समस्या पण वाढलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या काही आजची नाहीये. त्याच्यावरती स्टरिलायझेशन करणं, जी बेबंद झालेली आहेत किंवा जी पिसाळलेली कुत्रे आहेत त्यांना त्यांच्या वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करणं, हे याचे नियम आहेत. तुम्ही त्यांना डॉग लव्हर्सच्या घरी सोडा, अशा पद्धतीनं डॉग लव्हर्सना हिनवणं, पेट लव्हर्सना हिनवणं, मला असं वाटतं की ही असंवेदनशीलता आहे. ही असंवेदनशीलता प्राणीप्रेमींसाठी पण आहे आणि ही असंवेदनशीलता काय प्राण्यांसाठी पण आहे. हे दोन्हींसाठी असंवेदनशीलता आहे. मला असं वाटतं की हे काय म्हणतात त्याला, आपण कुठे बोलतो याचा विसर काय करायला पडतो. नाही, आता याच्यामधली पुन्हा एकदा हे सगळं रेकॉर्डवर राहतं ना वर्षानुवर्ष. हे रेकॉर्डवर राहतं. आता कॉन्ट्राडिक्शन बघा, हे तेच महेश लांडगे आहेत जे बैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेमध्ये भांडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कागदोपत्री त्यांनी फॉलोअप घेऊन बैलगाडा शर्यत का सुरू करायला हवी, त्याची अर्थव्यवस्था कशी आहे, आपण बघितलं आता मागच्या बातम्या. म्हणजे भटक्या कुत्र्यांमुळे काय त्यांची वोट बँक काय पॉवरफुल होत नाही ना, ते बैलगाडा शर्यतीमुळे होते, हा प्रॉब्लेम. कारण तिथं आर्थिक सगळा व्यवहार उलाढाल पण आहे आणि ती संख्या पण मोठी आहे. पण डॉग लव्हरची संख्या कदाचित फार कमी असावी. एकत्रित संघटित नाहीत ना, संघटित नाही आहेत. डॉग लव्हर्स पण संघटित नाहीत आणि डॉग्स ते मुका प्राणी येतो, तो काही काय म्हणू आपण त्याला, की तो स्वतःसाठी न्याय मागू शकत नाही. तो स्वतःसाठी तुमच्या समोर येऊन माझ्या या समस्येचं सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही मुक्या प्राण्यांच्या बद्दल असंवेदनशील असणं ही काही बरी गोष्ट नाही. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींना माणसांची जितकी काळजी असली पाहिजे तितकीच प्राण्यांची पण असली पाहिजे. तुम्ही एकीकडे काय माणसांबद्दल तुम्हाला इतकं जर प्रेम असतं तर तुम्ही स्टरिलायझेशन वगैरे करून बिबट्यांचा बंदोबस्त केला असता, तर तुम्ही ते करत नाही. तिथं तुम्ही शेळ्या सोडायला निघालेला आहात आणि जिथं कुत्र्यांचा वावर तुम्ही स्टरिलायझेशननी कमी करू शकता ते न करता तुम्ही त्यांना काय माणसांच्या घरात सोडायचा विचार करत आहात. म्हणजे वन ऑन वन तुम्ही एका प्रकारे याच्याकडे बघण्याचा रॅशनल दृष्टिकोन जो आहे तोच मला वाटतं दिसत नाहीये. म्हणजे आता काय आजचा दिवस मध्येच कोणतरी असं म्हणालं ना की अहो काय बिबट्यांचा जर सोडा ते रात्री येतात, कुत्रे तर दिवसा पण, भटके कुत्रे तर दिवसा पण मागे लागतात. नाही, हा ना, म्हणजे मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की या सगळ्या विषयांवरती खरं तर मंत्र्यांकडनं उत्तरांमध्ये अपेक्षा असते की तात्काळ उपाययोजना काय करण्यात यावी आणि कसे हे प्रश्न मार्गी लागावे. परंतु ह्याच्यावरती प्रत्येक आमदाराला इतक्या आक्रमकपणे एकदम पोटतिडकीने बोलायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय अभिजित, लाखो करोडो रुपये आपण ह्या अधिवेशनावरती खर्च करतो आणि यामध्ये प्रत्येक मिनिट हा इतका महत्वाचा असतो. जर तुम्ही तासनतास अशा गोष्टींवरती चर्चा करून एक चकल्लस करणार असाल किंवा त्याचं गांभीर्य राहणार नसेल तर जनमानसाने काय अपेक्षा ठेवावी. म्हणजे आपण मुंबईमधून नागपूरला आता अधिवेशनासाठी आलेलो आहोत कव्हरेज करण्यासाठी,
आपणही विचार करतो की काही महत्वाचे प्रश्न, काही महत्वाच्या बातम्या मिळाव्यात, ज्या लोकांच्या हिताच्या असाव्यात. असं न होता कुठेतरी अशा सगळ्या गोष्टींवरती सगळा फोकस डायव्हर्ट होतो आणि मूळ प्रश्नांना बगल दिली जाते आणि जे अपेक्षित आहे होणं लोकांसाठी ते होताना दिसत नाही. आणि शेवटी हा सगळा पैसा आपलाच आहे ना, हा टॅक्सपेयर्स मनी आहे ना, जो याच्यावरती वाया जातोय. तो नेमकं साध्य काय करतोय आपण? म्हणजे आज दुसरा दिवस आहे, आठवड्याभराचंच अधिवेशन आहे. आता जर पहिला दिवस चार्टर्ड प्लेनच्या पॉलिटिक्सवरती गाजणार असेल, दुसरा दिवस जर भटके कुत्रे आणि बिबट्या आणि शेळ्या ह्याच्यावरती गाजणार असेल, तर आणखीन आपण ह्या सगळ्या जी परंपरा आहे, जी चर्चा व्हायच्या यापूर्वी, याचा स्तर आणखीन किती आपण खालवणार आहोत, ही चिंतेची बाब आहे मला वाटतं. मला असं वाटतंय की भटके कुत्रे, शेळ्या, बिबटे याच्यानंतर माणसांचा नंबर यायला अजून बऱ्यापैकी वेळ आहे चर्चेसाठी. कारण माणसांवरती चर्चा फार काही महत्वाची वाटत असते. तर अख्खी जमीन जी आहे मराठवाडा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ती खरवडून गेली. इतका पाऊस यावर्षी पडलेला आहे. सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना भाव नाहीये. त्याला जवळपास 5-6 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. 3800 रुपयांनी सोयाबीन विकावं लागतं. म्हणजे तुम्हाला MSP पण देता येत नाहीये. आणि कापसाची पण तीच अवस्था आहे, दुधाची तीच अवस्था आहे. आपल्याला कल्पना आहे की काय अप्रेंटिसशिप योजना जी सरकारनं आणली होती त्यातली पोरं आंदोलन करतायत कारण त्यांना नोकऱ्या नाहीयेत. आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय ओल्या दुष्काळामुळं नुकसान झालेलं लोकांचं, तो मुद्दा अजून वेगळा आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की गेल्या काही काळामध्ये केवढ्या घटना अशा घडलेल्या आहेत की ज्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कोयता गँग पुण्याची, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, त्याचा उपस्थित करत नाही. लँड म्हणजे जमिनींचे घोटाळे, अमेडिया कंपनीने खरेदी केलेली जमीन, कदाचित त्याच्यामध्ये पार्थ पवार भागीदार असल्यामुळे ती चर्चा अजून होत नाहीये. त्याच्या आधी काय आपण बघितलं की जैन बोर्डिंगच्या जमिनीचा घोळ आलेला पुण्याचा, त्याची चर्चा होत नाहीये. आपण बघतोय की वृक्षतोड, तपोवनातली रोखा म्हणून सगळे मागे लागले, त्याची चर्चा होत नाहीये. म्हणजे बघा, माणसांशी संबंधित जे गोष्टी आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची चर्चा होत नाही. आणि सरकारचे मंत्री आक्रमक आहेत, ह्याच्या घरात कुत्रे सोडा आणि काय जंगलामध्ये शेळ्या सोडा, जंगलामध्ये पण नाही, जिथे बिबटे तिथे शेळ्या सोडा. आणि अशा पद्धतीची सगळी गंमत जम्मत चालू आहे. 1.5 दिवस उलटून संपलेला आहे. काल तर 12:30-1 वाजताच रफादफा सगळे झालेले होते. आज संध्याकाळी 5:30 वाजता सगळं कार्यक्रम त्यांनी आटपलेला आहे. आणि पहिल्याच दिवशी पुरवण्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहे, मांडून झाल्या 75,000 कोटीच्या. बेसिक काम करून झालेलं आहे. आता जे आहे, आता तुमच्या मुद्द्यांबद्दल किती आस्था आहे हे पुढच्या 3 दिवसात दिसेल. पहिल्या 1.5 दिवसात दिसलेलं नाहीये. त्यामुळे पहिला 1.5 दिवस तशा अर्थी प्रोडक्टिव्ह ठरलाय का हा प्रश्न आहे. आमचा फक्त हा तिरकस कटाक्ष आहे ते दाखवण्याचा की बाबा काय होत चाललंय बघा. जे एक म्हणजे एका मिनिटाचा खर्च मला असं वाटतं काही लाखांमध्ये आहे, तर त्या अधिवेशनामध्ये काय चाललंय बघा. आता सगळं तुमच्या समोर आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, बिबट्यांचा वावर कसा रोखावा, त्यातले तज्ज्ञ आहेत निश्चितपणे काम करणारे, त्यांच्याशी सल्लामसलत खरं तर केली पाहिजे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी केली पाहिजे. भटक्या कुत्र्यांबद्दल सुद्धा त्याबद्दलच्या त्यासाठी काम करणाऱ्या लोकांशी बोललं पाहिजे. तर तुम्हाला काही त्याच्याबद्दल तुमची काही मतं असतील तर निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋत्विक, आज म्हणजे ठीक आहे, आज नाही झालं, काल नाही झालं, मी वाट बघतोय की अमेडिया, जैन बोर्डिंग, बाकीचे आपण जे प्रश्न उपस्थित केले त्यावर काय होतंय का नाही होतंय. जर नाही झालं तर ते किती गंभीर आहे. मला असं वाटतं अशीच गंभीर परिस्थिती राहिली तर मात्र ते आपल्याला लक्ष ठेवून राहायला लागेल. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.